नमस्कार मंडळी, प्रत्येकाला वाटत असतं आपला बिझनेस एक यशस्वी बिझनेस व्हावा. मात्र तो बिझनेस यशस्वी करण्यासाठी अनेक हालापेष्टा सहन करावे लागतात, कष्ट करावे लागतात. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो. आणि या एक्सपोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत ड्रायटेक कंपनीचे फाउंडर माननीय श्री शुभम सोनार. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही ड्रायटेक ही कंपनी सुरू केली, तर एकूण एक तुमच्या बिझनेसचा प्रवास कसा होता, कधी सुरू झाला तुमचा बिझनेस आणि काय आहे ड्रायटेक कंपनी? सो बेसिकली आपली ही जर्नी होती लास्ट इयर जुलैमध्ये आपण सुरू केलं. आणि जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा हा ऍक्च्युली प्रॉडक्ट असा आहे की पुण्यामध्ये तरी हा अजून तरी नवीन आहे. की जेव्हापासून लोक आधीचं जे काही आहे लोकांचं की म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी जे वापरतात, सो बेसिकली सांगायचं झालं तर हा आपला प्रॉडक्ट जे आहे कपडे वाळत घालण्यासाठी रॅक आहे. फक्त आपण ह्याला जे लोक आजकाल पुली वापरतात, तर त्याच्याऐवजी आपण ह्याला इलेक्ट्रॉनिक बनवलेलं आहे की रिमोट कंट्रोल ऑपरेटेड आहे. की वर खाली युजली वयस्कर लोक असतात त्यांना ते एकदम कपडे उचलायचं किंवा ते पुलीज वापरायचं थोडंसं कठीण जातं. तर त्यासाठी हे रिमोट कंट्रोल बटन दाबा ते सगळं वर जाईल, एवढे जड कपडे ओले जरी असतील तरी ते वर उचलले जातात. तर त्याच्यात आपण गरम हवेचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे जेणेकरून कपडे लवकर वाळतात. तर या पद्धतीने हा थोडासा इनोव्हेटिव्ह आपण गोष्ट जी आहे तर ती आपण इथं पुण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे संदर्भात बघताच लोकांना हा तेवढाच प्रॉडक्ट आवडतो सुद्धा आहे की आपण त्याला थोडासा लुक असा दिलाय की एकदम ट्रेडिशनल नसून तो एक फॅन्सी, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक लाईट त्याच्यात आहेत सगळ्या गोष्टी की एक मॉडर्न घराला जे लागतं की नुसतं एक कपडे वाळत घालायचं आपलं दिसायला नको, तर एक ते एस्थेटिक सुद्धा दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण हा प्रॉडक्ट असा इंट्रोड्यूस करतो. सर, खरं तर ही आयडिया वेगळी आहे, तर या आयडियाचं इन्स्पिरेशन कुठून आलं, कशी सुचली ही आयडिया? सो खरं सांगायचं झालं तर माझ्या चॅनलला बऱ्याच विजिट होत असतात आणि तिकडं मी पाहिलं की हा प्रॉडक्ट तिकडं खूप ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. आणि तोच मला एक गॅप दिसला की असा प्रॉडक्ट जो तिकडे एवढा चालतोय पण इंडियामध्ये अजून कुठेच नाहीये. जरी असेल तर हार्डली काही ठिकाणी आहे आणि मेन म्हणजे तर पुण्यामध्ये हा प्रॉडक्ट अजून कुठेच लोकांकडे मी पाहिलेला नाहीये. आणि त्यामुळे तो मला एक दिसला की अपॉर्च्युनिटी की जर ही प्रॉडक्ट एवढं बाहेर चालू शकतं तर नक्कीच आपल्या लोकांना सुद्धा तो आवडेल. आणि तेव्हा मग कुठे मी त्याबद्दल रिसर्च केला, सगळ्या गोष्टी कुठून आपल्याला सोर्स करता येतील. सो ॲज अ नवीन बिझनेस मी डायरेक्ट प्रोडक्शन मध्ये जायचं नव्हतं, म्हणून आपण पहिल्यांदा पार्ट सोर्स केले आणि असेंब्ली आपण इथंच पुण्यामध्ये करतो. आणि पुढचं फ्युचर असं असेल की अख्खं पूर्णच्या पूर्ण प्रॉडक्ट आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करून आपल्या लोकांना इथं सप्लाय करूया. छान सर. तुम्ही मगाशी बोलले की हे जे प्रोडक्ट आहे ते मॉडर्न आहे, स्टायलिश आहे, फॅन्सी आहे, तर मग तितकंच अफोर्डेबल आहे का? कारण जर सर्वसामान्य लोकांना जर ते घ्यायचं असेल तर मग ते कसं काय आहे? सो याच्यात आपण डेफिनेटली वेगवेगळे मॉडेल्स ठेवलेले आहेत की प्रत्येकाच्या बजेटनुसार ते अफोर्ड करू शकतो. की राईट फ्रॉम 5000 मॅन्युअल, म्हणजे काही काही प्रोडक्ट्स मॅन्युअल सुद्धा आहेत, नॉट ओनली इलेक्ट्रॉनिक, की आपण सगळ्यांना नसतीलच अफोर्डेबल. पूर्ण हाय एंड आपले मॉडेल्स जे आहेत ते अफोर्डेबल नसतील तर आपण लो रेंज सुद्धा प्रोडक्ट्स ठेवले की सगळ्यांसाठी ते सुटेबल असतात. आणि याचं इन्स्टॉलेशन वगैरे सो आपण कंपनीकडनं सगळं इन्स्टॉलेशन प्रोव्हाइड करतो, काही आपण त्याचे वेगळे चार्जेस लावत नाही. प्लस इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स जे असतात तर त्यांच्यावर आपण सुद्धा ऑलमोस्ट 2 इयर्सची वॉरंटी देतो की काही प्रॉब्लेम आला 2 वर्षामध्ये तर आपण ते पूर्ण रिप्लेस करून देतो. ओके. खरं तर ही खूप छान आयडिया आहे. आणि तुमच्या एकंदरीत ह्या बिझनेसच्या जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता जिथे असं वाटलं की काहीतरी चांगलं घडलं लाईफमध्ये किंवा बिझनेसमध्ये? सो आता हा बिझनेस तर एकदमच नवीन आहे, लास्ट इयर आपण सुरू केलेला आहे. बट तेव्हा आम्हाला बऱ्याचदा दिसलं की जेव्हा कस्टमर्स स्वतःहून सांगतात की ह्या प्रॉडक्टचे फायदे किती आहेत, त्यांना त्यांच्या घरामध्ये किती युजफुल त्यांना वाटतंय, किंवा जसं म्हणालो की मी वयस्कर लोकांना मी जे सांगितलं की त्यांना जास्त फायदेशीर होतंय, तर हे ऐकून सुद्धा कस्टमरचा फीडबॅक जेव्हा केव्हा ऐकतो तर डेफिनेटली वाटतं की हा बाबा आपण चांगला प्रॉडक्ट कधी मार्केटमध्ये आणलेला आहे आणि लोकांना डेफिनेटली फायदा होतोय. सो
तोच एक माझा टर्निंग पॉईंट मी सांगेल की आता डेफिनेटली आय थिंक MBA माझ्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट असू शकतो. राईट. आणि सर तुम्ही MBA मध्ये पहिल्यांदाच जॉईन होता या एक्सपो मुळे, तर कसं काय तुम्ही MBA सोबत कनेक्टेड झाला किंवा कुठून तुम्हाला माहिती मिळाली? सो आता तसं सांगायचं झालं तर माझ्या वडिलांनी मला हा एक रील त्यांनी आय थिंक इंस्टाग्रामवर पाहिला आणि ते म्हणाले की हा डेफिनेटली एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते. आणि इथे आय थिंक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्सचे कंपनीज आहेत आणि खूप मोठा एक्सपो आहे हा. आणि डेफिनेटली आय थिंक अशा एक्सपोमध्ये आपलं ब्रँड असणं एक स्वाभिमानाची गोष्ट मी स्वतःला समजतो. तर डेफिनेटली माझ्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट एक्सपो असेल आणि त्या हिशोबाने आमची आता तयारी चालू आहे की त्या एक्सपो मध्ये आपण कसं चांगलं उठून दिसावं आणि लोकांना कसं प्रेझेंट करावं. सो त्याच गोष्टीने सगळं आता चाललेलं आहे. अच्छा. आणि ह्या एक्सपोची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटली? की मेन म्हणजे तर हा एक्सपो एवढा मोठा आहे हे मला माहित नव्हतं. मी जेव्हा याच्याबद्दल थोडंसं माहिती घेतली तेव्हा मला कळालं की इतके वेगळे वेगळे ब्रँड्स आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा ऑर्गनाईज केला जातोय. तर तेच मला बघून खूप हे वाटलं की एवढा मोठा एक्सपो आपल्या पुण्यामध्ये होतोय, तर ते डेफिनेटली माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती. सर, MBAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? सो आपण MBA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये आपला स्टॉल बुक केलेला आहे. आमचा स्टॉल नंबर D35 आहे. तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला सुद्धा MBA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये भाग घ्यायचा आहे तर स्टॉल बुक करायला विसरू नका. धन्यवाद.